श्री स्वामी समर्थ। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजचा विषय म्हणजे आज गुड न्यूज आहे। काय गुड न्यूज आहे पूर्ण व्हिडिओ बघा। तर माझा चॅनल फायनली मॉनिटाईज झाला। ही सगळी देवाची कृपा आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, तुमची सगळ्यांची साथ ह्याच्यामुळे माझा चॅनल मॉनिटाईज झाला। हेच तुम्हाला सांगायचं होतं की माझा चॅनल मॉनिटाईज कसा झाला, म्हणजे अगोदर सबस्क्राइब पूर्ण झाले का, वॉच टाइम पूर्ण झाला, हे सगळं मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे। आणि मी किती कष्ट घेतले ह्याच्या मागे, बारीक बारीक गोष्टी सगळ्या, सबस्क्राइब कसे झाले, वॉच टाइम कसा झाला, ह्याच्या मागे किती मेहनत असती, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। एवढं बारीक कोणीच सांगितलं नसेल आत्तापर्यंत, एवढं मी बारीक सांगणार आहे कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की खूप मदत होती। असं जर कोणी बारीक असं आपल्याला सांगत असेल ह्याच्यातल्या गोष्टी, यूट्यूबमधल्या चॅनलमधल्या सगळ्या, तर खूपच आपल्याला मदत होते। त्याच्यामुळे मी तरी सांगणार आहे की मला किती अनुभव आलेला आहे। तर सगळ्यात परत एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद म्हणते आणि असा सपोर्ट मला करा। आणि चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे काय पेमेंट वगैरे लगेच काही नसतं, हे तर सगळ्यांना माहिती आहे। त्याच्या मागे खूपच मेहनत पण आहे। मेहनत म्हणजे आपल्याला $100 पूर्ण करायचे असतात, तो पण मोठा टास्कच आहे। जेवढं आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायला एवढं कष्ट लागत नाही, म्हणजे एवढं आपल्याला वेळ द्यावा लागत नाही, एवढी मेहनत आत्ता $100 पूर्ण करायला लागते। त्यामुळे लगेच काय पेमेंट वगैरे असं काही नसतं। हे असं एवढं बारीक हे मलाही माहिती नव्हतं की सुरुवातीला मी जेव्हा चॅनल ओपन केला, मला वाटलं फक्त व्हिडिओ टाकायचे आहेत आणि 1000 सबस्क्राइब आणि 4000 जो वॉच टाइम असतो तो कंप्लीट करायचा आहे आणि त्यानंतर झालं। मला फक्त इथपर्यंत माहिती होतं आणि मी एवढं पण यूट्यूबवरती सर्च पण केलं नव्हतं की त्यानंतर काय प्रोसेस असते। मी काही सर्च पण केलं नव्हतं। मला असं वाटलं पण नाही की काय असेल पुढं। मला फक्त मी मनाने असं समजलं होते की झालं एवढंच फक्त आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्यानंतर फक्त व्हिडिओ अपलोड करायचे। पण आता समजलं आहे की आपला चॅनल जेव्हा मॉनिटाईज होतो त्यानंतर आपल्याला $100 पूर्ण करायचे असतात आणि ते डॉलर पूर्ण करायला खूप त्याच्या मागे आपला व्हिडिओ व्हायरल पण जायला लागतो, म्हणजे त्याला व्ह्यू पण खूप यावा लागतात। सबस्क्राईबचा एवढा विषय नसतो, सबस्क्राईबचं मी पण आता एवढं सध्या काय एवढं डोक्यात घेतलं नाही। पण जेव्हा 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे होते तेव्हा कुठेतरी वाटायचं, एक जरी सबस्क्राईब आपला वाढला तरी खूपच आनंद व्हायचा। सुरुवातीला काय झालं ते सांगते आता पहिल्यापासून। तर मी चॅनल ओपन केला त्यानंतर माझा एक दुसरा चॅनल आहे फूड किचन म्हणून, तर तिकडे मी रेसिपी टाकायची, शॉर्ट रेसिपी। आणि त्यानंतर तिथे सबस्क्राइब मला वाटते 70च्या वरती गेले होते आणि हा एक चॅनल ओपन केला मी त्याच्याबरोबर। हा व्लॉगिंगचा आणि किंवा मग आपल्या स्वामींची माहिती किंवा कुठलेही आपले मोटिवेशन व्हिडिओ जे असतात ते मी टाकायला ह्या चॅनलवरती सुरुवात केली। तर इकडे जास्त रिस्पॉन्स नव्हता, त्यामुळे मी तिकडे रेसिपी वगैरे टाकत होते। तर तिकडे टाकत असताना एक दिवशी ह्या चॅनलकडे म्हणजे 8 दिवस झाले मी लक्षच दिलं नव्हतं, पण एक दिवशी मी असं सहज YT स्टुडिओमध्ये चॅनल ओपन केला आणि पाहिलं तर अक्षरशः 0 व्ह्यू होतं। आणि मला वाईट वाटलं ही गोष्ट, कारण मी विचार केला की आपण चॅनल ओपन केलेला आहे तर आपण इथे सुद्धा व्हिडिओ टाकायला पाहिजे। त्या दिवशी मला असं वाईट वाटलं। त्यानंतर मी 1-2 व्हिडिओ असे टाकायला सुरुवात केली 1-2 दिवसानंतर आणि थोडेसे व्ह्यू यायला लागले। तर आपल्याला थोडे जरी व्ह्यू आले तरी आपल्याला खूप जास्त आनंद होतो। आणि त्यानंतर असेच मी 8-10 दिवस व्हिडिओ टाकत गेले आणि मग मला चांगला थोडा रिस्पॉन्स मिळायला लागला। थोडे का होईना पण व्हिडिओ माझे थोडे व्हायरलला जायला लागले। थोडे म्हणजे एवढं पण मी म्हणत नाही, मला असं 4000-5000 जरी व्ह्यू आले एका जरी व्हिडिओला, म्हणजे सगळ्याच व्हिडिओला एवढे व्ह्यू नव्हते आले सुरुवातीला। 1-2 व्हिडिओ असे व्हायरलला गेले की 4-4-5-5 हजार व्ह्यू त्याला आले। मग मला कुठं समाधान लागलं की चला आपला इथे वॉच टाइम पण वाढतोय आणि सबस्क्राइब पण हळूहळू वाढायला लागले। त्यानंतर मी जो दुसरा चॅनल होता फूड किचनचा तो सोडून दिला
सोडून म्हणजे मी तिकडे लक्ष शक्यतो नाही देत आहे तो अजून, पण मी जास्त वेळ मला एवढा मिळत पण नाही 2-2 चॅनल सांभाळायला, त्याच्यामुळे तो आहे तसंच. तर ह्या चॅनलबद्दल सांगते. आणि त्यानंतर काय झालं की इकडे थोडे व्ह्यू सबस्क्राईब वाढायला लागले. आणि हा चॅनल मला वाटतं मी सप्टेंबरमध्ये चालू केला होता. तर माझा 9 महिन्यामध्ये माझा चॅनल मॉनिटाईज झाला. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तर बघा आता यूट्यूबवरती खूप जुने चॅनल पण आहेत अजून, पण त्यांचा वॉच टाईम किंवा सबस्क्राईब होत नाही, किंवा खूप ती लोक पण मेहनत घेत असतात पण नाही होत एखाद्याचं. मला पण असंच वाटलं की काय होते माहीत नाही, पण 9 महिन्यात माझा चॅनल कसा मॉनिटाईज झाला ते सांगणार आहे मी. तर ह्याच्या मागे मी पण खूपच मेहनत घेतली. मला असं वाटलं की मी एक व्हिडिओ पण पाहिला होता की एका वर्षामध्ये जर वॉच टाईम आपला जर नाही कंप्लीट झाला तर आपला एक महिना मागे रिवर्स म्हणजे आपला वॉच टाईम मायनस होत जातो, असं पण मी पाहिलं होतं. त्यामुळे मी खूपच म्हणजे मला वाटतंय एप्रिल महिन्यानंतर मी थोडं जास्त लक्ष ह्या चॅनलवरती द्यायला लागले. आणि त्यानंतर माझे व्हिडिओ पण थोडे व्हायरलला गेले. आणि सुरुवातीला जो पहिला व्हिडिओ माझा जो पहिला व्हिडिओ होता दत्त जयंतीचा, तो थोडा व्हायरलला गेला. त्याच्यानंतर एक असे हळूहळू म्हणजे 4-5 मला वाटते व्हिडिओ व्हायरलला गेले. आणि एक व्हिडिओ इतका व्हायरलला गेला की त्या व्हिडिओमध्ये माझ्या बद्दल जी घटना घडली होती म्हणजे गॅस गिझरचं, ते मी टाकलं होतं त्या व्हिडिओमध्ये. आणि तो एकदम नॅचरल बनवला होता तो व्हिडिओ की कसं झालं होतं, कारण मी त्यावेळेस बेशुद्ध झाले होते. तर ते सगळं मला जसं आठवलं तसं मी सगळं त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ माझा व्हायरलला गेला. तर त्याचा मला वॉच टाईम खूप जास्त मिळाला आणि मला त्याचे जवळजवळ 301 सबस्क्राईब मिळाले त्या एका व्हिडिओमुळे. त्या व्हिडिओमुळे मी एवढी पुढे म्हणजे माझा वॉच टाईम कंप्लीट व्हायला मदत झाली. कारण त्याच्या अगोदर एवढा वॉच टाईम होता पण 1001 असेल. आणि त्याच्यानंतर त्या व्हिडिओमुळे माझा वॉच टाईम खूप जास्त वाढला. ही एक गोष्ट एवढं खोलमध्ये कुणीही माहिती सांगत नसेल कदाचित, पण मी सांगण्याचा खूप प्रयत्न करते कारण मी खूप अनुभव घेतलेला आहे यूट्यूब चॅनल जसा ओपन केला तसं. आणि त्यानंतर मग आता फायनली माझा चॅनल मॉनिटाईज झाला. तर सगळ्यात अगोदर माझं काय कंप्लीट झालं ते सांगते. माझं 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले का वॉच टाईम पूर्ण झाला. तर मला आत्ता बघा 8 मिनिटं झालेले आहेत. आत्ता गेस करा आणि लगेच तुम्ही हे करू शकता, कमेंट करू शकता की काय पूर्ण झालं असेल माझं. मी कमेंट वाचेल नंतर. तर माझं 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले का वॉच टाईम पूर्ण झाला मला कमेंटमध्ये सांगा आत्ता. तर माझं पहिले वॉच टाईम पूर्ण झाला, त्यानंतर माझं 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले. तर अगोदर वॉच टाईम पूर्ण झाला होता, 4-5 दिवस झाले पूर्ण झालेला होता. आणि सबस्क्राईब माझे 990 होते. मला वाटते ते 990 सबस्क्राईब होते. त्या दिवशी वार सोमवार होता आणि त्या दिवशी माझा चॅनल किती वाजता मॉनिटाईज झाला ते सांगते, कारण पुढचे 10 सबस्क्राईब मला त्याच दिवशी मिळाले. तर माझा चॅनल मॉनिटाईजचा टायमिंग दुपारी 2:30च्या दरम्यान असेल. मॉनिटाईज म्हणजे पूर्ण झालेल्याचा टायमिंग सांगते. 2:30 वाजता पूर्ण सगळी प्रोसेस मी चालू केली जेव्हा 1000 सबस्क्राईब माझे पूर्ण झाले आणि वॉच टाईम अगोदरच झालेला होता. आणि तेव्हा मी सगळी प्रोसेस त्यानंतर मी पूर्ण केली. त्यानंतर मला माझा मॉनिटाईज झालेला मेल मला कधी आला ते पण सांगते. तर आपली पहिली जी स्टेप असते ती पण मी पूर्ण केली. दुसरी असती ती इन प्रोसेसमध्ये गेली. ती जेव्हा मी प्रोसेस केली मॉनिटाईजची तेव्हा इन प्रोसेसमध्ये दुसरी स्टेप गेली. आणि पहिली तर लगेच डन होते, ही तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि दुसरी जी इन प्रोसेसमध्ये स्टेप होती ती 7-7:30ला डन होऊन ती पण स्टेप पूर्ण झाली. आणि तिसरी स्टेप जी असते ती यूट्यूब आपलं
व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलमधले सगळे व्हिडिओ चेक करत असतं की कोणत्या व्हिडिओला कॉपीराईट आले का किंवा काय आहे का, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब कुठून पेड घेतलेत का किंवा वॉच टाईम कसा वाढवलाय का, हे सगळ्या गोष्टी एकदम बारकाईने बघितलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी चेक करायला यूट्यूबला आता बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतात की आम्हाला 8 दिवस लागले, कोण म्हणतं 10 दिवस लागले, तर कोण म्हणतं आम्हाला 24 तास लागले. तर मी तर असं ऐकलं होतं की कोण म्हणतं की आमचं 15 दिवस लागले. आता व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती जास्त असतील कदाचित, म्हणून वेळ जास्त लागला असेल. तर माझ्या चॅनलवरती जेव्हा मी मॉनिटाईजला चॅनल पाठवला तेव्हा 302 व्हिडिओ होते. त्यामुळे माझा चॅनल मॉनिटाईज व्हायला जास्त वेळ लागला नाही. आणि ज्या दिवशी म्हणजे त्या दिवशी सोमवार होता, पूर्ण माझ्या सगळ्या स्टेप झाल्या आणि तिसरी स्टेप यूट्यूब करत असतं, चेक करत असतं ती प्रक्रिया. तर ती एक रात्र पूर्ण गेली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मला मेल आला की तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला. मला मेल येऊन पडलेला होता. मी सकाळी उठल्यावर लगेच पाहिलं, म्हणजे मला माहिती होतं की लगेच काही मेल येत नसेल, कारण मी व्हिडिओ लोकांचे पाहिले होते की ते सांगितलं होतं ना त्यांनी की 4 दिवसांनी 8 दिवसांनी किंवा 24 तासांनी मेल येतो. तर मी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मी वाट बघणार होते, म्हणजे असं मी गृहीत धरलं होतं की आपल्याला दुपारपर्यंत मेल येऊ शकतो. पण मला त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटेच मला मेल आला होता की चॅनल मॉनिटाईज झाला. खूप जास्त आनंद झाला, कारण एका यूट्यूबरला हा आनंद खूपच असतो, कारण आपण एवढी मेहनत घेतलेली असते. आणि जर आपला चॅनल जर डिमॉनिटाईज झाला तर किती दुःख होतं की आपण सहन पण करू शकत नाही, कारण खूप आपण त्याच्या मागे वेळ दिलेला असतो आपला. आणि खूप म्हणजे आपल्याला कामं पण असतात, सगळ्या गोष्टी बघून आपल्याला चॅनल पण सांभाळायचा असतो. आणि यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण प्रत्येक शब्द हा जपून वापरला पाहिजे, कारण इथे आपल्याला सगळे लोक बघणारे असतात, आपला व्हिडिओ ऐकणारे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक शब्द हा आपल्याला काळजीपूर्वकच वापरायचा असतो, ही साधी गोष्ट नाही. आणि या पद्धतीने माझा चॅनल मॉनिटाईज झाला. अगोदर माझा वॉच टाईम पूर्ण झाला आणि त्यानंतर 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले. तर आता पुढची स्टेप जी आहे ती $100 आहे. जेवढे कष्ट आता इथून मागे घेतले होते 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्राईबला, तेवढेच आता कष्ट $100 पण घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.